काय प्रकार आहे? निश्चितपणाने जे आरोपी काल गोळीबार प्रकरणामध्ये त्या ठिकाणी पकडले गेलेले आहे ते गोळीबार करायच्या आधी त्या ठिकाणी आमदारांचा स्टेटस ठेवून स्वतःला त्या ठिकाणी बॉस आमदारांना म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्टेटस ठेवलेले होते। गेल्या 10 दिवसापूर्वी देखील अशाच प्रकारचा गोळीबार जो गेल्या 8-10 वर्षामध्ये या शहरात कधी झाला नव्हता तशा पद्धतीचा बंदुकीचा धाक दाखवून या ठिकाणी एक उद्योग झाला होता, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आणि गेल्या 10 दिवसामध्ये हा जो संबंधित आरोपी होता त्या ठिकाणी आमदारांचे वेगवेगळ्या पद्धतीने फ्लेक्स लावून त्या ठिकाणी त्यांनी आमदारांना बॉस म्हणून संबोधितलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या मागं जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याला कुठंतरी राजआश्रय देण्याचं काम या ठिकाणचे लोकप्रतिनिधी केलेलं आहे असा आमचा थेट आरोप आहे। त्याचं दुसरं कारण असं कारण की ज्याच्यावर गोळीबार झालेली आहे त्याच्यावर त्या स्वतः गोळीबार ज्याच्यावर झाली आहे कुठे तो व्हिडिओ गोळीबार झालेली आहे तर त्याच्या स्वतः त्यांनी तिथं म्हटलेलं आहे की आमदारांचे स्वीय सहाय्यक जोशी आणि आमदार आशुतोष काळे यांचं त्याला पाठबळ असल्यामुळं तो ही माझ्यावर गोळीबार केलेला आहे असं त्यांनी उघडपणे म्हटलेलं आहे। आमचं पोलिसांना एवढंच विचारणं होतं की तुम्ही या पद्धतीने लोकप्रतिनिधींची विचारणा करणार आहात का नाही। राजरोसपणे चक्री बिंगो त्या ठिकाणी गांजा विक्री या कोपरगाव शहरामध्ये चालू आहे। तलवारीचा कारखाना देखील आढळला होता, तेव्हाही राजकीय हस्तक्षेप होऊन त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही। धर्मग्रंथाची विटंबना झाली, मौलाना किंवा धर्मगुरूंना त्या ठिकाणी मारलं गेलं किंवा विशिष्ट समुदायाच्या जातीवाचक त्या ठिकाणी बोललं गेलं, कुठलेही केसेस तडीच गेलेल्या नाही। याच्या मागं सगळीकडे राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे हे झालेलं आहे, हे उघडपणे दिसतं आहे। कारण की समोर कृत्य करणारे किंवा गुन्हा करणारे हे सर्व लोक त्या ठिकाणी संबंधित आमदारांच्या पक्षाचं बिल्ला लावून फिरत असल्यामुळं हे सगळं होतं आहे असा आमचा थेट आरोप या ठिकाणी आहे आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावं हीच आम्ही त्यांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। काय अपेक्षा आहे, काय कारवाई व्हायला पाहिजे या प्रकरणात? निश्चितपणाने ज्यावेळेस आमच्या महिला भगिनी शाळेतून सुटल्या त्यांच्यासमोर पोलिसापासून हाकेवर असलेल्या अंतरावर गोळीबार होतो आणि त्यांच्यावर कुठल्याही वचक या ठिकाणी राहिलेलं नाही। त्यांना आरोप होऊन त्यांच्यावर जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, त्याच्या मागचं गुन्ह्यामागचं जे कारण आहे ते जे कळतं आहे आम्हाला की या शहरात चाललेले 2 नंबरचे धंदे आणि हे सगळे राजकीय स्वार्थापोटी पोचले जाणारे गुंड या ठिकाणी आमदारांच्या पक्षातले आहे। मोठा रेशन घोटाळा गेले 1.5 ते 2 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी सातत्याने मागणी करतो आहे, त्या घोटाळ्याची कुठली चौकशी झालेली नाही आहे आणि त्याच्याच सहजरित्या मिळणाऱ्या पैशांवरून हा वाद उद्भवतो, वाटपावरून हा वाद उद्भवतो। राजरोसपणे वाळू त्या ठिकाणी चालू आहे। या सगळ्यांचं कारणामुळंच ही गुन्हेगारी वाढलेली आहे आणि हे सगळे 2 नंबरचे धंदे आमदार त्या ठिकाणी राजआश्रय देत आहे असं आमचं मत आहे। त्यामुळं या 2 नंबरच्या धंद्यांना आळा घातला पाहिजे असं आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे। विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे राजकीय याच्यातून हा आरोप केला जातो नाही। राजरोसपणे जे काय आरोपी आहे त्यांचे जर फ्लेक्स त्या ठिकाणी लागत आहे, पोस्टर त्या ठिकाणी लागत आहे, स्टेटस त्या ठिकाणी लागत आहे, अगदी गोळीबार करायच्या काही तासापूर्वी त्या ठिकाणी बॉस म्हणून स्टेटस ठेवून त्या ठिकाणी सांगताय आणि काल परवा आमदार स्वतः म्हटले की विरोधकांना गाडून टाका। आम्हाला शंका आहे की अशा बंदुकीच्या धाकेनी ते विरोधकांना गाडू पाहू इच्छित आहे का काय, पण आमचं काय होऊ न हो, परंतु या शहराची कायदा सुव्यवस्था निश्चितपणाने त्यांनी गाडून टाकली असं आमचं मत आहे आणि ह्याच कारणास्तव येत्या निवडणुकीमध्ये योग्य तो पद्धतीने जनता जनार्दन त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे। गृहमंत्री थेट तुमच्या पक्षाचे आहे, थेट गृहमंत्र्यांपर्यंत हा विषय आपण नेणार या ठिकाणी ज्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचं त्यांनी स्वतः त्या ज्याच्यावर गोळीचा हल्लाबार झाला आहे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी कबुली दिलेली आहे। मग त्या आधारावर पोलीस प्रशासन काही कारवाई करणार आहे का नाही याचा जाब विचारायला आम्ही या ठिकाणी आलो होतो। गृहमंत्री तुमच्याच पक्षाचे आहे, कोपरगावमध्ये जर तुम्ही सांगता इतकी बिकट परिस्थिती आहे, निश्चितपणाने वेळोवेळी आम्ही DYSP साहेब असतील, SP साहेब असतील किंवा या पोलीस स्टेशनमध्ये असतील, आम्ही सातत्याने दर महिन्याला 1.5 वर्षापासून अशा पद्धतीचे निवेदन देत आहोत
आपल्याला ज्ञात असेल, त्याच्यावरून आम्ही अनेकदा आंदोलन देखील, मोर्चा देखील काढलेला आहे. परंतु कुठल्या तरी राजकीय स्थानिक दबावापोटी कुठलीच कारवाई या ठिकाणी होत नाही आहे. काल परवा तडीपारी यादी जाहीर झाल्यानंतरही अशा प्रमुख गुन्हेगारांना त्या तडीपारी यादीमध्ये स्थान का मिळालं नाही, हा खरं तर आमच्या कोपरगावकरांसमोर पडलेला प्रश्न आहे.